HTBT बियाणाला बंदी असली तरी फायदा होत असल्यामुळे शेतकरी लागवड करतायत। या खरीप हंगामात पोलीस व कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी धाडी टाकून बियाणे जप्त करत आहेत। शेतकऱ्यांना वेटीस धरलं जात असल्याने खासदार संजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला। थेट आपल्याजवळ यवतमाळ वाशिमचे खासदार आहे। भाऊ, उद्या 12 तारखेला शेतकरी बीटी बियाणं जे आहे चोर बीटी हे वाण शेतकरी शेतामध्ये लावत आहे। मात्र चोरट्या मार्गाने सुद्धा हा बीटी बियाणं जे वाण आहेत हे येत आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर शेतकरी आता कैचीत सापडलेला आहे। बीटी बियाणं वापरा तरी कोणतं? बीटी बियाण्याच्या बाबतीत माननीय केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। संबंधित ज्या विभागामध्ये सुद्धा बीटी बियाण्याच्या बाबतीत मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे। अनेक शेतकरी संघटनेच्या लोकांनी आणि अनेक शेतकऱ्यांनी बीटी बियाण्याला परवानगी मिळाली पाहिजे याच्यासाठी सातत्यानं अनेक निवेदनं मला मिळालेलं आहे। या भागाचा खासदार या नात्यानं, कारण अनेक लोकांनी हे वाण लावल्यानंतर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे। म्हणून लोकांची शेतकऱ्याची मागणी आहे। मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सूचना या ठिकाणी मी देतो, जर तुम्ही जे काही लोक इनलिगल आणत असतील त्यांच्यावर कारवाई केली तर आम्ही काही बोलणार नाही, परंतु संबंधित शेतकऱ्याच्या घरी जर कोणी पोलीसवाला गेला तर शेतकरी वर्सेस पोलीस असा संघर्ष या जिल्ह्यामध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या ज्या आहेत जे वाण आहे बीटी बियाणं हे मागणीसाठी अनेक दिवसापासून त्यांच्या मागण्या होत्या आणि थेट खासदार संजय देशमुख यांनी संसदेमध्ये सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे। जर शेतकऱ्यांना पोलिसांनी त्रास दिला तर शेतकऱ्यांची माझीशी गाठ आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।